ठिकाणी या रेणुका माता मंदिरासाठी आज एक सुवर्ण दिवस म्हटलं तरी चालेल। आपल्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय सन्माननीय आमदार साहेब आदरणीय श्री विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ हे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचं सर्व या ठिकाणी समस्त ग्रामस्थ व तिलकुडगाव रेणुका माता मित्रमंडळ रेणुका माता मंदिर परिसरातील सर्व ग्रामस्थ भाविकांच्या वतीने आपलं स्वागत आहे। लगेच या ठिकाणी आदरणीय भाऊंचं या ठिकाणी स्वागत झालं, त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी भाऊंचं स्वागत करतो व आपल्या सर्व ग्रामस्थ व तिलकुडगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी वेळोवेळी भाऊंना विनंती केली की आमच्या या रेणुका माता मंदिरासाठी आपण सभा मंडप दिला पाहिजे। ही वेळोवेळी मागणी आली। आता तर ते विधानसभेचे आमदार साहेब आहेत, आधीपासून ते भूमिपूजनालाच त्यावेळेस होते। अध्यक्ष मॅडम, आज या ठिकाणी मंचावर सर्वच उपस्थित असलेली मंडळी, आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामीण विकास अधिकारी, तालुक्याचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि सर्वच उपस्थित, आज या ठिकाणी खूप आनंद होतो की खरोखरच कुठलंही अधिष्ठान असलं तर त्याला त्या देवाची ताकद असते। अंकुशरावजी, असंच आम्ही एक मंदिराचं पाया भरणी केली होती गावामध्ये आणि भाऊ जिल्हा परिषदेचे सदस्य होते। भाऊला आम्ही आणलं आणि भाऊच्या हस्ते त्या मंदिराचं भूमिपूजन केलं, परंतु नंतरच्या काळामध्ये काम बंद पडलं आणि 2-3 वर्षामध्ये नंतर भाऊंना मी या ठिकाणी हे छोटंसं शेड दिसतं। पूजा केल्यानंतर हे म्हणले कसं मागायचं, काय मागायचं, ते म्हणले आता हे म्हणले 11,000 रुपये। म्हणलं भाऊ, तुम्ही आता एखाद्या पदावर गेले का तर आम्हाला पैसे द्या, आता काही देऊ नका, कारण आम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये माणसाचे किती हेळसांड होते आणि अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी खूप मोठं काम या ठिकाणी आता पूजेला आपण बोलवलं आणि बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं की काकासाहेब, आता आम्ही तुम्हाला एक सभा मंडप देऊ आणि त्याच ठिकाणी आपल्याला त्यांनी शब्द दिला की मार्च एंडच्या मी आधी येईल आणि तुमचं उद्घाटन करून जाईल। म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी देऊ। आदरणीय भाऊ, या ठिकाणी आता या ठिकाणी आमच्या ह्या मंदिराचं काम मी बघितलं, फार छोटं काम होतं, परंतु आम्हाला या ठिकाणी 60 ते 70 लाख रुपयाचं निधी या ठिकाणी गरज आहे। 25-30 लाख रुपयाचं काम आमचं झालेलं आहे आणि इथून पुढे अजून 30 ते 35 लाख रुपये काम, म्हणजे त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक असतील, वॉल कंपाऊंड असेल, किचन शेड असेल, स्टोअर रूम असेल, त्याच्यानंतर भव्य अशी 7 लाख रुपयाची दीपमाळ या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी समोर जे आपण आता सभा मंडप देणार आहे त्याच्याच खाली समोरून पाठीमागे जाणार सन्माननीय श्री विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ 1-2 शब्दात शुभेच्छा देतील, लगेच आपण नारळ फोडू आणि गावामध्ये जाऊ। अमोलजी महाराज घाडगे व्यासपीठावर उपस्थित आहेत। आदरणीय सुमतीताई घाडगे पाटील, आपले BDO लखवाल साहेब, बबनरावजी, सर्व व्यासपीठावरील अंकुशरावजी काळे पाटील, सर्व मान्यवर या ठिकाणी प्रथमतः मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर यानंतर आपल्याला गावात देखील एक कार्यक्रम आहे, परंतु आताच काकासाहेब आपले सरपंच या ठिकाणी बोलले। मला आठवते की नामदेवराव होते, आम्ही या ठिकाणी चाललो होतो कार्यक्रम, त्यावेळेस भूमिपूजनच चालू होतं आणि योग मला आले की माझ्याच हस्ते भूमिपूजन, म्हणजे आई म्हणजे पाहून तुम्हाला बिनबुलाय नाही म्हणते तर योग असते। मग आम्ही त्या कार्यक्रमाला होतो, नंतर इथं पूजेला आपल्या नवरात्रामध्ये मला बोलवलं आणि एक अतिशय खरं तर ग्रामस्थ आपल्या तेलकुडगावचे ताई खूप सगळ्या याच्यात हिरारीनं भाग घेत असतात। एवढं मोठं मंदिर लोकसहभागातून आपल्या सर्वांच्या सहकार्य, आमच्या लाडक्या बाई, नंतर नेवाशाला देखील आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते आपला असाच निधीतला त्या ठिकाणी व सभामंडपचा भूमिपूजन सोहळा आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता खरं तर आपण 10 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेले। मला काका भाऊ बोलले, सगळे आपली मागे चर्चा झाली की कमी पडणार आहे, तर नक्कीच मार्च एंड नंतर जे येईल जेवढं शक्य आहे आपल्याला मार्च एंडच्या नंतर आपण लगेच घेऊ की वन टाइम तुमचं दोन्ही मिळून कसं काम करता येईल, तर आपण ते देखील करू। खरं तर या ठिकाणी सांगितलं की थोर संत महंतांच्या आशीर्वाद, सर्व आपल्या तरुणांची साथ, आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान रूपी भरभरून दिलेलं प्रेम
आणि त्याच्यातून तुमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झालेला आहे आणि त्याची मला जाणीव आहे. कारण अनेक वर्ष 2004 2009 आपण 2 निवडणुका केल्या, परंतु आपण सातत्यानं आपल्या जनतेमध्ये राहिलो. आपण कुठलाही पक्षीय त्या ठिकाणी निवडणुकीपुरतं राजकारण, नंतर आपण सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांच्या बरोबर राहून काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या तालुक्यातल्या जनतेनं एक संधी दिली. आणि निश्चितपणानं आपण जे पूर्वी बोलायचो की हात दाखवा गाडी थांबवा आपल्यातला माणूस, ते तंतोतंत पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चितपणानं भविष्य काळामध्ये आपल्याला एक चांगलं काम, जोपर्यंत लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे निवडून गेल्यानंतर 5 वर्ष काम करण्याचं, अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आई रेणुका मातेने आपल्याला तशी शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, सत्कार केला. गावात देखील कार्यक्रम आहे, जास्त बोलत नाही. आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आत्ताच एका एक मिनिट मारा. अण्णा भाऊकडे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचंय. स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज येथील या सर्व परिसरातील विविध विकास कामाच्या शुभारंभाच्या या छोट्या कार्यक्रमाच्या या गोड कार्यक्रमासाठी आज आपल्याला संपूर्ण आपल्या तालुक्याचे आमदार साहेब श्री विठ्ठलराव लंगे पाटील लाभलेले आहेत. त्यानंतर समितीचे अध्यक्ष मॅडम सुमित्राताई गाडगे पाटील लाभलेले आहेत. अंकुशराव काळे आहेत. आपले सर्व व्हिडिओ साहेब आहेत. सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा छोट्या कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गोड अशा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सर्व सुमतीताई गाडगे पाटील यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो. त्यांना ग्रामपंचायततर्फे धन्यवाद. आणि तेलपुरगाव समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत तेलपुरगाव सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आजच्या या मुख्य कार्यक्रमासाठी ज्या आपल्याला अध्यक्ष लाभल्या, आपल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
सन्माननीय ॲडव्होकेट सुमतीताई साहेबराव घोडगे पाटील, ज्यांनी साहेबांचं स्वप्न पुढे घेऊन या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानला भरारीने ते गगनभेदी अशी भरारी घेतली व साहेबांच्या स्वप्नातील जे त्रिमूर्तीचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे काम पुढे चालू केलं त्या आपल्या आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय काकी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आपल्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय जनसामान्यांचा आवाज जो नेहमी ओळखतात असे आपण जे म्हणतो 2009 पासून 2005 पासून आपण त्याला अनुभवतोय. गेली 20 वर्षाचं तप आहे. सर्व जनसामान्यात एक आपलासं हवाहवासं वाटणारं व्यक्तिमत्व, हात दाखवा आणि गाडी थांबवा असं म्हटलं तरी चालत, त्यांना कोणाला मध्यस्थी करण्याची गरज नाही. असे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच आपल्या या नेवासा तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्माननीय उपस्थित असतात. देवसरी येथील आदरणीय बबनरावजी पाटील पिसोटे, आपल्या बेळगावचे आदरणीय निलेश भाऊ कोकरे, आदरणीय बच्चू भाऊ मुंगसे, तसेच या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी सर्वच आपल्या परिसरातील जे मान्यवर उपस्थित आहेत, आपल्या माता येथील ज्यांनी आता भाऊच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली असे आपले परममित्र श्री संभाजीराव लोंढे असतील व अजून अनेक मान्यवर या ठिकाणी परिसरातून दिले आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. या सर्वांचं मी पुनश्च एकदा आपल्या किरकुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. सांगण्यात अतिशय आनंद आहे की आपण ज्या वेळेस आदरणीय भाऊ विधानसभेमध्ये या ठिकाणी निवडून गेले आणि खरोखर जी उणीवा आहे, ज्या नेवासा तालुका मतदारसंघातील ज्या जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत या शासनाच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी पोहोचला पाहिजे, प्रत्येक जनसामान्याला आपला आमदार म्हणून वाटला पाहिजे, अशा कामाची भरारीची सुरुवात ज्यांनी संसदेमध्ये सुरू केली असे आदरणीय आपल्या आमदार साहेबांना आपल्या किरकुळगाव ग्रामपंचायतच्या व किरकुळ गावाच्या तसेच आपल्या गावातील जे अनुसूचित जाती, अनुसूचित समाजातील जे आपले नवबंध घटकातील बांधव आहे, यांच्यासाठी देखील आपण वेळोवेळी आदरणीय भाऊंकडे पाठपुरावा केला. सन्माननीय पालकमंत्री, नामदार, जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आणि खरोखर अध्यक्ष मॅडम तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा आनंद वाटतो की आपल्या जेवढ्या मागण्या केल्या जवळजवळ त्यातल्या 80% मागण्या आदरणीय भाऊंनी पूर्ण केलेल्या आहेत. हे या ठिकाणी आवर्जून सांगतो. आपण त्याचे कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी रेणुका माता मंदिर सभा मंडपासाठी आपण सर्वांच्या वतीनं अनेक वेळेस भाऊ त्या ठिकाणी आठवड पत्र्याचं सेल होतं, त्या वरपासून रेणुका देवीचा आशीर्वादासाठी येतात. आता तर आमदारच आहे म्हणून त्यांनी प्रथम आम्ही त्या दिवशी सर्वजण कार्यकर्ते गेलो, समजला त्या दिवशी फोन आला की आम्हाला रेणुका माता मंदिरासाठी तुम्हाला काय देता येईल ते सांगा. भाऊ म्हणे लगेच कॉम्प्युटरवर जाऊ, लगेच कॉम्प्युटरवर किंवा सांग काय तुम्हाला लागतंय लगेच सांगा. म्हणजे सभा मंडपासह जे अनेक रस्त्याच्या मागण्या होत्या त्याने पुढे सांगणार आहे त्या देखील आपण सांगितलं. तर असे लाडके आमदार आपण पाहिले कसे कुठल्याही गावाचं नीट न विचारता काम करणारे आमदार असतील तर आदरणीय भाऊ आहे. हे मोठे मला भाऊच आहे. लगेच आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी महेश वगैरे काम पाहणार, लगेच कॉम्प्युटरला सांगितलं, लगेच येऊन घातलं नाव घाला, लगेच त्याचा मामला देऊन टाकतो. म्हणजे सुरुवात आपण तिथून केली. लगेच आपल्याला किरकुळगाव रेणुका माता मंदिरासाठी 10 लाख रुपये त्यांनी दिले. त्यानंतर समाज कल्याणच्या माध्यमातून 3 ते 4 मागण्या आहेत आपल्या. त्यापैकी एक मागणी जी रामनगर समाज कल्याणच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विकास योजनेअंतर्गत जी पहिली मागणी होती ती लगेच रामनगर साठी आपल्याला 10 लाख रुपये खडीकरण लगेच मंजूर झाले. त्यातले 3 कामं आपले लगेच प्रस्तावित आहेत, लगेच त्यांनी घेतले. आणि जे आपण किरकुळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि जे विविध भागातील जे कामे असतील आणि आपल्या गावामध्ये जे अनुसूचित नवबंध घटकातील आपले जे गरीब बांधव आहेत यांच्यासाठी देखील भरीव निधी आला पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की गावाचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकाला सामावून घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच विचाराचं एक पुढे आपण एक सर्व अंमलबजावणी म्हणून त्या ठिकाणी देखील आपल्याला भरीव निधी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पत्रिकेवरती सविस्तर सर्व एकूण 63 लाख रुपयाचे शुभारंभ उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे. त्याचा सविस्तर पत्रिकेवरती उल्लेख आहे. आणि निश्चित या सर्व कामांना आदरणीय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी संमती मंजुरी देऊन आपले जे कामं सुरू होणार आहेत त्यांच्या परवानगीनं सुरू होतील. तसेच आदरणीय भाऊ हे कामं तर आपण सांगणारच आहात. यानंतर अजून एक आनंदाची बाब जी आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून एसटी बस चालू नव्हती.
वेळोवेळी आपल्या गावातून अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत होते. भाऊने स्वतः लगेच फोन केला, आपल्याला वाहना वगैरे पाहायला आपण 10-20 जण कार्यकर्ते गेलो, लगेच फोन केला का किरकोळ गावचा एसटीचा प्रश्न मार्गी लावा. लगेच आपण कागदपत्री सर्व पाठपुरावा केला, वेळोवेळी फॉलोअप घेऊन आपल्या गावामध्ये लालपणी आली पाहिजे, जेणेकरून गावाच्या दवाखान्याचे कामं असतील, जिल्हा रुग्णालयाचे कामं असतील किंवा शासन दप्तराचे कामं असतील, त्यासाठी आपल्या गावाला एसटी मिळाली पाहिजे. त्यासाठी देखील भाऊनी विशेष असं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. तसेच यानंतर आदरणीय भाऊ, आताच आपण आमच्या किरकोळगावमध्ये स्मशानभूमी आहे, सुशोभीकरणाची आमची एक प्रमुख मागणी आहे. त्या सुशोभीकरणासाठी येणार आमचं स्वप्न आहे की किरकोळगाव स्मशानभूमीमध्येच अंत्यविधी साईडला झाला पाहिजे आणि दसकरी विधी देखील तिथं झाला पाहिजे. तो सुशोभीकरणाचा प्रस्ताव देखील आपण प्रमुख मागणी आदरणीय भाऊंकडे दिलेली आहे. तसेच या ठिकाणी देवी रस्ता जो आहे आपला, या देवी रस्त्याला अनेक आपण तो टाकावा ही आपल्याला विनंती करीत आहे. तसेच आपला जो भायगाव रोड आहे, भायगाव रोडवरील देखील जे आपल्या अनेक त्या ठिकाणी घोडेचूर वस्तीचे बांधव असतील, गाडी वस्ती असेल, शेती वस्ती असेल, त्या ठिकाणचे देखील मस्के वस्ती असेल, या सर्व नागरिकांची देखील मागणी आहे की भायगाव रोड जो खडीकरण रस्ता आहे तो आपण पुढे करावा. त्यानंतर 2 डीपी आहे भाऊ आमच्या गावात, राज्य सरकार जवळजवळ प्रत्येक वस्तीपर्यंत सिंगल फिक्सच्या माध्यमातून आपल्याला लाईट देत आहे. 500 प्रकारच्या 2 डीपी आहेत आमच्या पानमाळा येथील घाडगे, माने, साळवे, गडकळ वस्ती आहे, घोडेचूर वस्ती, या ठिकाणी सिंगसाठी पुश करावं. लिंबेनापूर रोडवर अंतर्गत काळे, भेडेकर, दिंडे, गडकळ वस्ती या ठिकाणी सिंगल फिक्सच्या 800 प्रकारची डीपी आहे. तिच्यासाठी आपण आणि या 2 800 प्रकारच्या डीपीचा आपण प्रश्न सोडावा. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून भाऊ शासनाकडे आपण वेगवेगळे संसदेत प्रश्न मांडले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत भरपूर लाभार्थ्याला जागा मिळाली पाहिजे. ज्यांना शेती आहे त्यांचं मार्गी लागले, जे भूमी नाही त्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, कलेक्टर साहेबांकडून नोंदणी झाली आहे, त्याला एक आपण पुश करावं, जेणेकरून आमच्या लगेच राहिलेले 22 भरपूर आहे ते सुरू होतील. तसेच एक प्रमुख मागणी आहे आदरणीय भाऊ, आपल्याला या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक विशेष अजून एक प्रमुख मागणी आहे की आदरणीय मेजर साहेबराव घाडगे पाटील यांचं जे स्वप्न होतं का आमचा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल होते आहे आणि खरोखर आज आम्हाला पाहिजे होते की आपल्या आमदार मोनिकाताई राजाई व राज्य सरकार पालकमंत्री यांच्या माध्यमातून 6 कोटीचा जो कॉन्क्रिटीकरणचा रोड आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजे धोरणात्मक रस्त्याचा मोठा प्रश्न आपल्या शासनाच्या माध्यमातून, मोनिकाताईच्या माध्यमातून तुम्ही देखील मध्ये ठेकेदाराला फोन करून लवकर काम फास्ट सुरू करावं यासाठी पाठपुरावा केला, तो मार्गी लागलेला आहे. परंतु आमच्या येथील लिंबेनापूर रोड आणि आखाडवरून आदरणीय पालकमंत्री महोदय आणि तुम्ही राज्य स्तरावर विशेष प्रयत्न करून हे दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लिंबेनापूर आणि आखाडवाला हे रस्ते आपण पाठपुरावा आपल्या माध्यमातून करावा व लवकर. आम्ही म्हणत नाही लगेच कामात तुम्ही आता हे सगळे मंजूर करता, पण आपल्या या पंचवार्षिक आराखड्यामध्ये आपल्या काळात आम्हाला जवळजवळ जास्तीत जास्त लाभ आमच्या गावासाठी मिळावा ही प्रामुख्याने मागणी आहे. जसा आम्ही तुमच्यावर हक्क गाजतो, तुमचा जे हक्क आमचा गाव नेहमी स्वीकारणार आहे. थोडंफार माग पुढे झाला असेल, येणाऱ्या काळात सर्वांना दुरुस्त करून देतील. आम्ही आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी गावाच्या वतीनं ग्वाही देतो. कार्यक्रम आहे पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्याला जे सर्व मान्यवर या ठिकाणी लाभले त्यांचं खरंच या ठिकाणी आहे. आदरणीय आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे आदरणीय पोपटराव सरोदे व त्यांचे सर्व मित्र परिवार आहे हे देखील या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान करणार आहे. आपण देखील आमदार साहेबांच्या सन्मानामध्ये आपलं नाव घालवलं अक्षय आकाश आणि लगेच आपण प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते उपस्थित राहिले तुमचं देखील आमच्या किरकोळ समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी विशेष या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. अनेक ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला पोपटरावची देखील मदत होती, चव्हाण सरांचा देखील फोन झाला. सगळे आम्हाला या गावासाठी निधी आणण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करतात. निश्चित आहे योगदान आहे, परंतु चव्हाण सर येऊन गेले कारण कसं होतं गावामध्ये निधी आणण्यासाठी सगळ्यांचंच योगदान लागतं, पण आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लागतात. हा सन्मान आहे, आपल्या नेतृत्वाचा हा सन्मान आहे. तुमच्या ज्ञानाला आदरणीय मॅडम आपणास देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी आदरणीय मॅडमचा सन्मान करायचा आहे. सागराची खोली आणि हिमालयाची उंची संजय लखवाले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय त्यानंतर आपुलकीची खाण अशा असणारे सर्व मान्यवर यांचा हस्ते आदरणीय या ठिकाणी करायचा. संपूर्ण फटकले मंडळ आपल्याला देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आदरणीय माणसं पावलं पावलं भेटतात पण सन्मान होतोय. या सन्मान
सन्मानाने शिवलं नसतं, कोणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लिहिलं असतं. आदरणीय विठ्ठलरावजी लंगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. थोडक्यात 1 मिनिटामध्ये मी बोलणार आहे. जसं या ठिकाणी अध्यात्माचं आणि भाऊचं जर नातं सांगायचं झालं तर या ठिकाणी भाविकांसाठी जसा पांडुरंग परमात्मा त्याचंही नाव जे वारकरी आहे, वारकऱ्यांचं आराध्यस्थान विठ्ठल परमात्मा आहे, तो जसा भाविकांसाठी उभा आहे तसा अगदी रात्रंदिवस या ठिकाणी आपल्याला पद मिळाल्यापासून हे विठ्ठल भाऊ या ठिकाणी जनताने केलं पाहिजे अशी बुद्धी भाऊंकडे आहे. आणि भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर देवाला जर काहीतरी दिलं देशी तेव्हा देशी ऐसा असंही उदाहरण तसं आहे की पांडुरंग परमात्म्याकडे जेव्हा आपण जात असतो तर तिकडे गेल्याच्या नंतर तो भाव घेतो आणि भावाच्या बदल्यामध्ये प्रेम देत असतो. तसं या ठिकाणी भाऊंना जर आपण काहीतरी दिलं तर तुमची नक्की प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाची काम या ठिकाणी पूर्णपणे पूर्णत्वाला जाणार आहे. तसं जर आपण पाहिलं तर विश्वाचा जो मालक आहे त्याला देखील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाही. आपल्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर 4 व्यक्ती असतील तर एखाद्याला तिखट आवडतं, एखाद्याला गोड आवडतं, एखाद्याला शुगर असतो, एखाद्याला बीपी असते. म्हणजे प्रत्येकाचं दैनंदिन जीवन आहे ते वेगवेगळं असतं. एखाद्या कर्त्या माणसाला घरातल्या 4 व्यक्तींचं देखील या ठिकाणी कर्तव्य व्यवस्थित पद्धतीने सांभाळता येत नाही, जोपासता येत नाही, तरी देखील या ठिकाणी नेवासा तालुक्याचं कर्तृत्व सांभाळत असताना योग्य पद्धतीने या ठिकाणी भाऊंनी कर्तव्य बजावलेलं आहे आणि यापुढेही असंच राहील. तेलकुडगाव ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन भाऊ या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. असंच प्रेम निरंतर तेलकुडगाव ग्रामस्थांवरती आपलं राहावं, म्हणजे तेलकुडगाव ग्रामस्थांचं निरंतर आपल्यावरती प्रेम राहील ही सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि या ठिकाणी आपल्या भावी कार्यासाठी राहिलेल्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महर्षी साहेबराव भांगे पाटील यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे भूषण ॲडव्होकेट घारगेताई, त्याचबरोबर आज आपण अनेक उद्घाटन या ठिकाणी आपण केलेले आहेत. असे आपले तालुक्याचे लाडके आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगे पाटील, त्याचबरोबर लखाल साहेब असतील, घारगे महाराज असतील, सन्माननीय व्यासपीठ. कारण आज आपण तेलकुडगाव म्हणजे मला तरी वाटतं सतीशराव असतील, माऊली असतील, संजू भाऊ असतील आणि सगळे नामदेव भाऊ, आमचे विश्राम भाऊ असतील, सगळे मित्र परिवार जवळपास 2000 सालापासून तुम्ही भाऊंसोबत एक निष्ठा. कारण तेलकुडगाव गाव म्हणजे एक चळवळीतलं गाव, एक राजकारणाला दिशा देणारं हे तेलकुडगाव गाव आहे. ठीक आहे, भविष्यामध्ये सतीशराव या गावचे सरपंच आहोत, त्यांनी चांगला कामाचा धडाका लावलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आमचे मित्र आहेत, पण चुका होत असतात माऊली, पण यापुढे भविष्यामध्ये अशा चुका होऊ नये. कारण आपल्याला कामदार आमदार पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याला चांगला तालुक्याचा विकास करायचा आहे. या तालुक्याचा विकास म्हणजे जवळपास 10-5 वर्षापासून रखडलेले रस्ते असतील, इरिगेशनचे कामं असतील, इतर कामं असतील. आता एक माणूस आला, शेतकरी मित्र आहे, म्हणजे एक तर कोणी सोडून गेलेले माणसं असतात हे कळत नाही. त्यांनी पहिले 5-10 वर्ष कोणी बोंब पाहिल्या नाही आणि आमचा हा शेतकरी माणूस वंचित आहे, त्याची भावना आहे की असे लोकांचे, वंचित लोकांचे पण कामं झाले पाहिजे, सर्वसामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे कामं झाले पाहिजे. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला एक निष्ठ राहून काम करायचं आहे. भाऊच्या रूपाने आता अधिवेशन असेल, इतर कामात जवळजवळ तेलकुडगावला जवळजवळ 63 लाखाचा निधी आला. हा म्हणजे आपला घरचा आमदार. सतीश तांबे सांगितलं कॉम्प्युटरवर बसा, लगेच उद्घाटन, लगेच आम्ही आता उद्घाटन करायचं, देवीच्या मंदिरात उद्घाटन करून आलो. म्हणजे काय, आपला ओळखीचा आमदार जसा ओळखीचा आमदार असल्याने आपले कामं होती. इथं चमकीची गरज नाही, कोणाची पियेची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. कोणी भेटा, कोणालाही सांगायची गरज नाही. म्हणून असा आमदार असल्यामुळं आपल्या तालुक्याचा निश्चित विकास झालेला आहे. बंधूंना त्या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील, कारण निधीची थोडी कमतरता आहे, निश्चितच आहे. तुमच्या गावाचा आता जवळजवळ 6 कोटीचा मुनिकत आहे, म्हणजे बीजेपी सरकार, शिवसेना असतील यांच्या माध्यमातून जवळजवळ 6 कोटीचं काम या ठिकाणी चालू आहे. एसटीचे कामं झाले, या माध्यमातून आपल्याला राहिलेला व्यापार भरून काढायचा निश्चित आहे. आपले सगळे कामं 1-1.5 वर्षात पूर्ण होतील. कारण भाऊ रातून दिवस
मंत्रालय असेल, दिल्ली असेल, या माध्यमातून कामाचा सपाटा लावतात आणि काम झाले तरच आपल्याला येईल. आपण सर्वसामान्य जनतेतला आमदार असल्यामुळे आपल्याला काम झालं पाहिजे. दुसरी गोष्ट असं इरिगेशनचा प्रश्न होता, पुढे पाण्याची कुठल्याही परिस्थिती राहणार नाही आणि पाणी तुम्हाला मागतं तेव्हा पाणी मिळेल, पण शेतकऱ्यांनी फॉर्म भरले पाहिजे. कारण आपलं पाणी शिल्लक दिसतं आणि ती अडचण भविष्यामध्ये येणार आहे. कारण जर पाणी आपलं वंचित झालं तर पाणीला पर्याय राहणार नाही. कारण आपण सगळा मुळा व्हेजिटेशन मुळा त्यामुळे आपला जो 52% रावरी असेल, रावरी, शेवगाव आणि पाथडी आणि त्याच्यात आपण 52% आपण पाण्याचे वाटेदार आहोत नेवासा तालुका. म्हणून आपण सगळ्यांनी फॉर्म भरले पाहिजे, सगळ्यांनी चारे होऊन दिले पाहिजे आणि रस्ते पण होऊन दिले पाहिजे. कारण शेतकरी कसं वाटतो गिरणी गोवा सुद्धा आता बाबाजी सगळी शिरंगाला भूमच्या गावाला सप्ताह चालू आहे, बरोबर नाही ना कार्यक्रमाला आजची परिस्थिती माझा रस्ता झाला, मला काही घेणं नाही रस्त्याला काय बोलतो तो शेतकरी रस्त्याची अडवणूक करतो. पण असं कोणी शेतकऱ्यांनी करू नये अशी मी कल्पना घेऊन बोलतो आणि सगळ्यांनी एकमुखी आपण राहावं आणि आम्हाला भाऊचे हात बळकट करावे. आता हो भारताला जिल्हा परिषद असतील, परिसर संघटनेचे कारखाने असतील, या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी भूमीची ताकद बळकट करावी अशी मी कल्पना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचाराचा हा सन्मान आपल्या काम सर्वांची माफी मागतो. आमचे सर्व मान्यवर जुने मित्र, सरपंच पोपटराव सरोदेव, वंचितचे नेते, त्यांचे सर्व सहकारी, समोर बसलेले सर्व आपले ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी आपल्या सर्व ग्रामस्थ आलेल्या सर्व मंडळींचं स्वागत करतो, आभार मानतो. आज या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि खरं तर खूप घाईगर्दीमध्ये आपला हा कार्यक्रम पार पडत आहे. त्यामध्ये जवळजवळ 7 लाख रुपयाचे विविध विकास कामं या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. हे होत असताना खऱ्या अर्थानं आत्ताच सरपंचांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की अनेक कामं जरी झालेले असले तरी अनेक कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि म्हणून या नेवासा तालुक्याचा विकास करण्याची भूमिका घेऊन आपण सर्वजण हातात हात घालून काम करण्याची गेले वर्षभर आपण प्रयत्न करतोय. काही आपण आताच रेणुका माता मंदिराला सभा मंडप त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. 10 लाख रुपयाचा आमच्या अनुबद्ध घटकांच्या बांधवांचा रस्ता त्या ठिकाणी आहे आणि अनेक छोटे मोठे गळींनी मोठ्या रस्ते असतील, इतरही कामांची मागणी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम पार पडत असताना तेलकुडगाव हे अतिशय जागरूक गाव आहे. इथं आल्यानंतर स्वर्गीय घाडगे साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांचे आमचे खूप सबक याचे संबंध राजकीय घडामोडी इकडे तिकडे होत असतात, परंतु संबंध जोपासण्याचं काम स्वर्गीय घाडगे साहेबांनी या ठिकाणी केलं आणि आमचे कौटुंबिक स्नेहाचे संबंध साहेबांशी होते. दुर्दैवानं ते या ठिकाणी नाहीये, परंतु निश्चितपणाने एक अतिशय मोठी शिक्षण पंढरी त्यांनी उभी केली. आदरणीय घाडगे साहेब अतिशय समर्थपणानं या ठिकाणी त्यांनी उभं केलेली ही शिक्षण पंढरी सांभाळण्याचं काम या ठिकाणी करत आहे. खरं तर आता या ठिकाणी सांगितलं की आपल्यातला कार्यकर्ता आमदार व्हावा ही जवळजवळ 20-25 वर्षांची सर्वसामान्य गोरगरीब माणसाची भावना होती आणि म्हणून आपण देखील अनेक वर्ष संघर्ष केला. आपल्याला माहिती आहे की 2004ला प्रथम आपण विधानसभा निवडणूक लढलो. दुर्दैवानं अल्पशा मतानं पराभव झाला. 2009ला स्वतंत्र नेवासा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळेस देखील आपण निवडणूक लढलो आणि आपला पराभव झाला. 10 वर्ष आपण थांबलो. राजकारणात निवडणुकीतून जरी थांबलो, परंतु समाजकार्यामध्ये स्वर्गीय या तालुक्याचे माजी आमदार वकीलरावजी लंगे पाटील यांनी जी शिकवण दिलेली होती ती मनामध्ये ठेवून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी माणूस, दीनदलित माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची भूमिका आपण घेतली आणि 2024ला आपल्या सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद, खरं तर थोर संत महंतांचे आशीर्वाद आणि आमच्या तालुक्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान वृत्तीचे प्रेम केलं, ज्याच्यातून तुमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी आमदार झालेला आहे. खरं तर आपल्यातला माणूस म्हटलं की तितक्या पटीनं अपेक्षा वाढणं साहजिक आहे.
कारण आपण नेहमी सांगायचो की आम्हाला संधी द्या, आम्ही आपल्यापर्यंत येऊ, आम्हाला संधी द्या, आपल्याला माणूस पाहिजे, हात दाखवा, गाडी थांबवा. आणि निश्चित हे समाजासाठी आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून गेले वर्षभर आपण या ठिकाणी काम करत असताना गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे. तेलकुडगाव हे अतिशय मोठं गाव, मोठे शेतकरी या ठिकाणी आहेत, चांगले बागायतदार आहेत, जागरूक गाव आहे. राजकीय विचारसरणी वेगवेगळी असू शकते, परंतु विकास कामांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी पुढे येत असतात आणि हे काम आपल्याला भविष्य काळामध्ये करून घ्यायचे आहे. मी नेहमी सांगतो की मी निवडणुकीपुरतं राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक संपली की जास्त समाजकारण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. सर्वांना बरोबर घेऊन नेवासा तालुक्याचा विकास, अनेक वर्षांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. एका रात्रीत एका दिवसात काही प्रश्न सुटणार नाही. विशेष करून अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत. खरं तर मी ज्यावेळेस सकाळी शिरोडगावचं ऑफिस असेल, नेवाशाचा असेल, आता कुकाण्याला देखील आपण त्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू केलेलं आहे. ज्यावेळेस आपण कार्यालयात बसतो त्यावेळेस जास्त प्रश्न आपल्याकडे रस्त्याचे फार मोठ्या प्रमाणात येतात. फार मोठी मागणी आमचे शेतीचे रस्ते आहेत, बांधण्याचे प्रश्न आहेत. आणि म्हणून मला एक मनामध्ये सातत्यानं खंत होती की आपल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी त्या ठिकाणी निकाली निघला पाहिजे. प्रामुख्यानं जे आपले शेत पाणंद रस्ते आहे याचे मुद्दे मांडले, गोरगरीब शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी अडचणी मांडल्या. आणि अनेक वर्षांच्या बैठका झाल्यानंतर कालच्या अधिवेशनामध्ये एक नवीन त्या ठिकाणी बिल पास झालं, एक कायदा पास झाला. आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जे नियमाने आहेत, पूर्वीचे निगडी रस्ते आहेत, ते शासन स्तरावर बीडीओ साहेब इथून पुढच्या काळात आपल्याला हाती घ्यावे लागणार आहे. पहिल्यांदा आपला महसूल विभाग जे रस्ते आहेत त्यांच्या नकाशावरती आहे, लिगल आहे, त्यांच्या त्या ठिकाणी मोजणी करणार आहे. भविष्य काळात याच रस्त्यांना निधी पूर्वी उपलब्ध होत नव्हता, आता त्याला आमदार निधी देण्याची तरतूद केली. जे निधी ज्या आपण त्याला रॉयल्टी पूर्वी रस्त्याला काम करत असताना होती, शेत पाणंद रस्त्याला ती रॉयल्टी देखील कमी केलेली आहे. आणि म्हणून आमची तर अशी मागणी आहे की जे राज्यामधले, विशेष करून तालुक्यामधले आपण मागणी केली की जे शेत पाणंद रस्ते आहे याला विशेष निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा. आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी आमची लाडकी बहीण योजना आणली आणि संपूर्ण राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून परिचित आहे असे एकनाथजी शिंदे साहेब. आणि या ठिकाणी निश्चितपणाने दुःख आहे की ज्या व्यक्तीनं अतिशय अर्थ खातं राज्याचं यशस्वीपणे चालवलं असं एक नेतृत्व आपल्यातून गेलेलं आहे. दुर्दैवानं अतिशय चांगलं काम दादांचं त्या ठिकाणी होतं. ह्या मंडळींनी खूप प्रोत्साहन आपल्याला देण्याचं काम वर्षभरामध्ये नवीन आमदारांना केलं. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील भरीव असं मदत आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा नियोजन मंडळाचा निधी असेल, वेगवेगळा निधी असेल, सर्वसामान्यांची कामं असतील, हे करण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे. आणि मला आनंद वाटतो की निवडून गेल्यानंतर पहिल्या अधिवेशनापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये काही का होईना प्रश्न आपल्या तालुक्याचा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला जर निवडून संधी मिळाली नाही का आपण सभागृहामध्ये आपल्या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न मांडतोय. अनेक प्रश्न सभागृहामध्ये मांडल्यानंतर निश्चितपणानं ऑन रेकॉर्ड ते येतात. रेकॉर्डवर आल्यानंतर त्याची दखल सरकारला घ्यावी लागते. वेगवेगळ्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी त्याची नामदेवा दखल घेतात. आणि म्हणून आपल्या तालुक्याचा आवाज प्रत्येक अधिवेशनामध्ये गेला पाहिजे. ही जी भावना आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब मायबाप जनतेची होती ती पुरी करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतोय. खरं तर वेळ बराच झालेला आहे. आज नेवाशाला देखील एक मोठा कार्यक्रम आहे. आदरणीय उद्धवजी महाराजांच्या शुभ हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन आहे. मोदीराज महाराज यात्रेनिमित्त त्या ठिकाणी झेंडा मिरवणूक आहे. आणि म्हणून थोडस घाईत आपला कार्यक्रम होत असताना आपल्या खरा जो प्रश्न आता सांगपुष्पावनी मांडला की आपला तालुका हा मुळा डॅमवरती 50% पुढे अवलंबून आपलाच तालुका 50% पुढे आपल्याला लाभ त्या तालुक्याला मुळा धरणाच्या पाण्याचा मिळतो.
आणि म्हणून आपल्या सुदैवानं आपले नेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं मागचं वर्षभर आपल्याला ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याची मागणी येईल त्याच वेळेस आपण या ठिकाणी आवर्तन सोडण्याचं काम त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विनंती केली की दुसऱ्या दिवशी स्थिती नव्हती, पण ते डोल्यावर जोराने सांगत होते की वस्तुस्थिती की मध्यंतरी काही ऑनलाईन प्रक्रियेमुळे संपूर्ण राज्यामध्ये व्हिडिओ साहेब आपले डोलचे अनेक त्या ठिकाणी पैसे येणं रखडलेलं होतं, परंतु बऱ्यापैकी आपण तहसीलदारांना त्या ठिकाणी खरं अनुभवायला पाहिजे होतं. त्यांच्या माध्यमातून अनेक काय ज्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. काही आमच्या गोरगरीब वयोवृद्ध मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचे डोलचे प्रश्न सुटलेले आहे. आमच्या लाडक्या बहिणींची आता KYC करायची सांगितलेली, परंतु थोडासा काही काळ या प्रक्रिया होताना त्रास होईल, परंतु पुढच्या दृष्टीनं शासनाचा उद्देश आहे की आमच्या त्या ठिकाणी राजीव गांधी जी योजना आहे तिचे लाभार्थी असतील, आमच्या अपंग लाभार्थी बांधव असतील, आमच्या लाडक्या बहिणींची योजना आहे ती यशस्वीपणे होण्यासाठी काही काळ त्रास होईल, पण ज्यावेळेस आपले कागदपत्र पूर्ण होतील त्यावेळेस अतिशय सुटसुटीत पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळण्याचं काम होणार आहे. आणि निश्चित या तालुक्याचा आमदार म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारलेली. मी बारीक बारीक घटकापर्यंत जातो, त्यांचे प्रश्न समजून घेतो. हक्कानं मला हाताला धरून खेड्यापाड्यात गेल्यानंतर माणसं काम सांगतात आणि तो त्यांचा अधिकार आहे. जो अधिकार मानतो तोच यशस्वी होत असतो आणि आपण ते मानणारे कार्यकर्ते आहोत. खरं तर तिरुपुडगाव मध्ये आमचे अनेक मित्र आहे, नवे जुने, काही पूर्वी बरोबर होते, निवडणुकीला नव्हते. म्हणजे विषय तसं तुम्ही आमचा सन्मान केला त्यावेळेसच तुम्ही सांगितलं. असू द्या, मी कधी ते पाहत नाही माझ्या डिक्शनरीत कोणाला जो येईल त्याचं काम करणार आहे. कधी कधी आमचे काही मित्र तरुण लागतात, भाऊ तुम्ही तर आमका करणार पोपटराव माहिती आपलं स्वभाव. आपले अनेक वर्षांचे संबंध अल्लाह पाटील एकदम अनेक वर्षांपासून या मंडळींनी पक्षाच्या बाजूला देऊन आपल्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मताचं काय नाही, मागे कमी पडले असले तर आता आली त्यावेळेस तुम्ही दाखवून द्या अशी विनंती, आग्रह नाही विनंती. कारण राज्य यामध्ये केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये माहितीचं सरकार त्या ठिकाणी आहे. आणि सुदैवानं तुमच्या तुमच्या मतदान प्रेमामुळे तुमच्यातलाच आमदार नेवासा तालुक्याला या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सर्व सत्ता एक वाटलेल्या जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं काम होतं. नाहीतर जर आपण सत्तेच्या बाहेर असलो तर आम्हाला पूर्वी मारावं लागायचं, मी पदावर नाही, माझं सरकारवर नाही, रडत बसायचं नाही. सरकारवर असल्यामुळे की या निवडणुकीमुळे हजारो लाडक्या बहिणी मिळाल्या. आणि म्हणून आमच्या महिलांचे प्रश्न असतील, वरिष्ठ मंडळींचे असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचे असतील, तरुणांचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न हातामध्ये घेऊन भविष्य काळामध्ये काम करायचे वेळ बराच झालेला आहे. पुढील कार्यक्रम असल्यामुळे काही गर्दीत कार्यक्रम होत असताना देखील आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपले सर्व ग्रामस्थ मंडळींचे, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जे जे कामं आपले आहेत आपण हक्कानं सांगत चला. त्याला आता सांगितल्याप्रमाणे कोणी आलं, डायरेक्ट आलं तरी मी कुठेही अवेलेबल आहे. आपली गाडी मी सांगेल, कोणी थोडा चालून कोणी जरी हात केला तर आपण थांबतो, त्याची विचारपूस, आणि ती आपली जबाबदारी. आपण समाजावरती उपकार करत नाही ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे. म्हणून तेलकुडगाव मधले अनेक जे विषय आहेत तुम्ही देत चला. मार्च नंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आणायचा आहे. त्यामध्ये जे जे आपले प्रलंबित प्रश्न आहेत तुम्ही हक्काने द्या, त्याच्यातले बहुतांशी सोडण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि हेच खऱ्या अर्थानं जनतेला अपेक्षित आहे. आणि आपला जास्त वेळ न घेता अजून मॅडम देखील आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे. बोलता थोडं भाषण लावलं, परंतु निश्चित आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं. खरं तर परवाच कार्यक्रम समृद्ध बनवलेला आहे आणि खरोखरच विकासाची वाट ते नेहमी शोधत असतात. या गावाशी साहेबांची अटॅचमेंट एक माझं गाव, माझ्या गावाचा विकास, माझ्या
बोलायचा आणि 45 वर्षाच्या सहवासामध्ये आपल्या स्वतःच्या खेड्यावर प्रेम करणारा आदरणीय घाडगे साहेबांसारखा माणूस मी तरी माझ्या बघण्यात आलेला नाही. आणि म्हणूनच आज साहेब जरी नसले तरी आज आपण राष्ट्रीय योजनेतून त्यांच्या तरुणांना, गावातल्या तरुणांना भरीव निधीची मदत करतात आहे आणि त्या निधीने या गावाचा विकास आपल्याला अपेक्षित आहे. मी आपल्याला शब्द देते की आमचं गाव हे सामूहिकतेने काम करतं. मनभेद न ठेवता विकास कामांसाठी एकत्र येतात आणि कामाला लागतात. हे स्वप्न साहेबांनी पाहिलेलं आहे. भाऊ आमदारकीचा तेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा साहेबांनी आपल्याला एक विशेषण लावलेलं होतं. साहेब म्हटले होते की नेवासा तालुक्याला कधीही कुणाला त्रास न देणारा आमदार लाभलेला आहे. आणि ही एक मानसिकता आहे. गावाचा विकास करताना मतभेद न बघता आपण नेवासा तालुक्याच्या विकासाचा धडाका घेतलेला आहे. एक विद्यार्थी दशेमध्ये तेलकुडगाव ते ढोरजळगाव खूप रानवाटा तुटवलेल्या होत्या आणि त्यामुळे ढोरजळगावला जाताना तिथलं श्रीराम विद्यालय एकमेव त्यावेळी मोठं विद्यालय होतं. अभिमान वाटत असेल. भाऊ मी आज आपल्याला शब्द देते की आमच्या गावातली ही तरुण पिढी आहे, कामासाठी आसुसलेली आहे, गावच्या विकासासाठी आसुसलेली आहे. एक समृद्ध तेलकुडगाव आम्ही आपल्या समोर उभा करू आणि यामध्ये आपलं सहकार्य नेहमीच आम्हाला राहील. कारण त्यांनी जे विशेषण लावलं की कामाचा भाव आणि ह्याच्या आधी जे आपण हे वाक्य नेहमी स्वर्गीय अजितदादांबद्दल ऐकत आलो आहे की मी कामाचा माणूस आहे, मी कामाचा आमदार आहे. पण मला आमच्या तेलकुडगावची मुलं निमंत्रण देताना जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की कामाचे भाऊ आहेत आपले. तर मला खरोखरच आणि आम्ही पण पेपर मधून वाचतो, लोकांकडून ऐकतो की आपण नेवासा तालुक्यासाठी जो कामाचा विकास कामांचा धडाका घेतलेला आहे, निश्चित संपूर्ण नेवासाची जनता भाऊ आपल्या पाठीशीच राहणार आहे आणि पुढच्या सहकार्याची भावना पूर्ण नेवासा तालुक्याची आपल्या पाठी राहणार आहे. आणि ज्यांच्या पाठीशी बहिणी असतात ना त्या कसा विजयश्री खेचून आणतात हे या निवडणुकीतून दाखवलेलं आहे. निश्चितपणे आपण जे सहकार्य करता त्याबद्दल सर्व तेलकुडगावच्या ग्रामस्थांतर्फे मी आपली हृदयपूर्वक ऋणी आहे. असं सहकार्य आमच्या ह्या तरुण पिढीला सदैव भविष्यामध्येही मिळत राहावं हीच आज अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. आणि या विकास कामांसाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. किशोर भाऊ सोडा नाही किशोर भाऊ ना किशोर भाऊ माग माग नगराव जो पटका चाल किती कोणणार तुम्ही नाही अजिबात एवढा फोटो घ्या ठीक आहे. सर्व एक वर आणा हो सर्व शिक्षक